अस्सलामुअलैकुम. इयत्ता 5वी विषय मराठीच्या वर्गात आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असाल आणि अभ्यासही नक्कीच करत असाल. आज आपण कवितेतून प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची ते अभ्यासणार आहोत. चला सुरुवात करूया. कविता 15वी नदीचे गाणे या कवितेची स्पष्टीकरण प्रश्नोत्तरे आपण यापूर्वी अभ्यासलेली होती. परंतु समजा जर ही कविता किंवा दुसरी अजून कोणतीही कविता तुम्हाला परीक्षेत आली आणि त्यातून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची असेल, फॉर एक्झाम्पल योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा पूर्ण करा एका वाक्यात, अशी जर प्रश्नांची उत्तरे आली सिलेबसच्या व्यतिरिक्त, जो सिलेबस में क्वेश्चन आंसर है उसके अलावा अगर और कोई न्यू क्वेश्चन आ गया तो हमें कैसे सॉल्व करना है, अगर इसके अलावा कोई और पोएम आती है तो उसके क्वेश्चन आंसर पोएम के हम कैसे सॉल्व करेंगे. तर आज आपण कवितेतून प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची ते पाहणार आहोत. त्यापूर्वी मला शॉर्टमध्ये हे सांगायचं आहे की नदीचे गाणे, नदी म्हणजे रिवर, गाणे म्हणजे सॉन्ग. तर नदीचे गाणे, नदी के बारे में इस पोएम में कहा गया है की जी नदी आहे ती दरी दरीतून आणि वनावनातून झुळझुळ करत वाहत येत असते. ती मंजूळ गाणे गाते आणि ती पुढे पुढे धावत जाते. दरी दरीतून वनावनातून म्हणजे विविध दरीतून आणि वनावनातून म्हणजे काय, वन. वन याचा अर्थ जंगल. विविध वनातून जंगलमधून झुळझुळ मी वाहत येते. मी म्हणजे कोण, तर नदी वाहत जाते. मी मंजूळ गाणे गाते. मंजूळ म्हणजे सुंदर मधुर असे गाणे नदी गाते. मीचा अर्थ कोण, मी म्हणजे इथे तुम्हाला नदी लक्षात ठेवायची आहे. मी याने नदी, नदी स्वतःबद्दल सांगत आहे. मी पुढेच धावत जाते म्हणजे नदी पुढे पुढे आगे आगे वो बहती चली जाती है. तर या 4 ओळींचा अर्थ असा आहे की विविध दरीतून वनातून नदी वाहत जाते. कशी ती वाहत जाते, तर झुळझुळ असा आवाज करत ती वाहत जाते. ती सुंदर मधुर गोड असे गाणे गाते आणि ती सदा पुढे पुढे आगे आगे वो बहती चली जाती है. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती. तर या ठिकाणी नदी काय सांगत आहेत की खूप गावे, वसली आणि बसी हुई है बहुत सी गावे तीरावरती. तीरावरती म्हणजे काय, तर या नदीच्या काठावरती खूप अशी गावे वसलेली आहेत. तर ही जी गावे आहेत त्यांना भेटून नदी काय करते, तर ती पुढे पुढे जाते. भेटून त्यांना जाते पुढती. लता वृक्ष, लता वृक्ष म्हणजे काय, तर झाड. तर नारळाचे झाडही म्हणू शकता तुम्ही. तर हे जे अनेक जी झाडे असतात या झाडांना भेटून नदी काय करते, पुढे जाते. तर या झाडांना ती कशी भेटते, तर जमिनीतून. काय सांगितले तिने, तर भूमीतूनी, भूमीतूनी याने जमिनीतून ती काय करते, नदी या झाडांना भेटते आणि ती पुढे पुढे जाते. अर्थातच नदी सांगते की जी गावे तीरावरती वसलेली आहेत त्यांना मी भेटून पुढे जाते आणि जी लता वृक्ष म्हणजे जी झाडे आहेत काठावरती म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरती जी झाडे आहेत त्यांना भूमीतून यानी ज़मीन में उनकी रूट्स जड़ें होती हैं, उस जड़ों को मिलकर मैं पेड़ को मिलती हूँ. कारण झाडांना पाणी मुळातून मिळत असतो. नदीचा जो पाणी असतो तो मातीत काय असतो, मुरत असतो आणि जमीन काय करते, ते पाणी शोषून घेते आणि तेच पाणी झाडांची मुळे शोषून घेतात आणि झाडांच्या विविध पानापर्यंत, फुलापर्यंत, खोड फांदीपर्यंत ते पोहोचवतात आणि झाड वाढत जाते. तर नदी सांगते की भूमीतून याने जमीन में से मैं काय करते, मुळांद्वारे लता वृक्ष झाडांना भेटते आणि मी पुढे पुढे वाहत जाते. पुढे पाहूया.
फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल पुली छाया धरती. नदी सांगते की जी फुलझाडे आहेत, फुलवेली आहेत, ते मला सुमने देतात. सुमन याचा समानार्थी शब्द आहे फूल. कुठे लवाळी खेळत बसतात, तर लवाळी काय करत असतात, खेळत बसतात. आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड आपली शीतल छाया म्हणजे थंडी छाया, थंडी छाव नदीवरती धरत असतात. आता नदीला फुलवेली सुमन कसे देतात व फुल झाड नदी को फूल कैसे देते, तर जर जोरात हवा आली तर ती फुलं काय होतात, खाली गळून पडतात. नदीवरती ती पाण्यात पडलेली असतात, कधी ती जमिनीवरती पडतात आणि वाऱ्याने ते नदीच्या पाण्यात जाऊन पुढे पुढे वाहत जातात. तर काही ठिकाणी आम्रतरू म्हणजे आंब्याचे जे झाड आहे ते काय करतात, आपली गर्द दाट सावली नदीवरती धरत आहेत. तर अशा प्रकारे या 4 ओळींचा अर्थ असा आहे की नदीला फुलवेली फुलझाड फुले देतात, लवाळी खेळत बसलेले आहेत आणि आंब्याचे झाड आपली शीतल थंडी छाया नदीला देत आहेत. नदी सांगत आहे की पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. म्हणजेच पक्षी म्हणजे बर्ड्स जे आहेत ते पाणी पिऊन दूर उडून जातात. पक्षी काय करत आहेत, तर पाणी पिऊन उडून जातात. मग घट भरूनी, घट म्हणजे तर काही स्त्रिया काही माणसे नदीचे पाणी घट माठ घडा भरूनी जल नेतात म्हणजे पाणी नेतात नदीचे. पाणीचा समानार्थी शब्द आहे जल. काही गुरे वासरे ज्यामध्ये विविध प्राणी जसे की गाय बैल म्हैस शेळी बकरी असे विविध गुरे वासरे प्राणी काय येतात, नदीच्या जवळ येतात पाणी पिण्यासाठी. काही मुले लहान तुमच्यासारखी मुले काय करतात, लाटांवरती म्हणजे पाण्याच्या लाटांवरती नदीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी खेळण्यासाठी जातात. तर या ठिकाणी पक्षी काय करतात, पाणी पिण्यासाठी येतात, गुरे वासरे पाणी पिण्यासाठी येतात. तर काही माणसे काही स्त्रिया माठ भरून जल भरून येतात आणि लहान लहान मुले नदीच्या पाण्यात खेळण्यासाठी मस्ती मजा करण्यासाठी येत असतात. आता या ठिकाणी नदी सांगत आहे की मी कोणाची, तर मी सर्वांची. नदी ही सगळ्यांची आहे. नदी कोणताही जातीभेद धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत असा भेदभाव ती मानत नाही. बांधूनही मज नेणाऱ्यांची म्हणजे जे तिला आपल्या घरी घेऊन जातात विविध कामासाठी तिचा उपयोग करतात ती सगळ्यांची आहे. जेथे जाईन तेथे फुलवीन. नदी सांगते मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी मी फुलवणार आहे. काय, तर बाग मनोहर आनंदाची. तर नदी ही आनंदाची मनोहर म्हणजे खूप सुंदर अशी बाग फुलवणार आहे. तर या ठिकाणी नदी सांगत आहे की मी सगळ्यांची आहे. जे मला घरी घेऊन जातात त्यांची सुद्धा आहेत, जे जनावरे जी लहान मुले माझ्याजवळ खेळण्यासाठी येतात त्यांचीही मी आहे. ज्या फुलवेली मला सुमन देतात फुले देतात, जे आम्रतरू आंब्याचे झाड मला सावली देतात त्या सगळ्यांची मी आहे. आणि मी ज्या ज्या ठिकाणी जाणार तिथे मी आनंदाची खुशियों की बाग म्हणजे आनंदाची बाग सुंदर मनोहर अशी बाग मी फुलवणार आहे. तर ही कविता कोणी लिहिलेली आहे, तर वि. म. कुलकर्णी यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण नदीचे गाणे या कवितेचे मुख्य अर्थ पाहिलेले आहे. एकूणच वि. म. कुलकर्णी यांनी नदीचे गाणे या कवितेमध्ये नदीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केलेले आहे. अर्थातच नदीचे पाणी आपल्यालाही स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या नदीचे पाणी जे विविध दरी खोऱ्यातून येतात ते सर्व पाणी आपल्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे नदी नेहमी स्वच्छ राहील याची काळजी आपण माणसाने घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण या कवितेवरती जर प्रश्न आली तर ती कशी शोधायची आणि सोडवायची ते पाहणार आहोत. चला पाहूया. जर कवितेवरील
एका वाक्यात उत्तरे आली तर ती कशी शोधायची? तर पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे सांगा. तर आपल्याला लिहायचं आहे की मंजूळ गाणे कोण गाते? कोण गात आहे? तर मंजूळ गाणे नदी गाते. कारण या कवितेमध्ये नदीबद्दल सांगितलं तर नदीच काय सांगते की मंजूळ गाणे गात मी काय करते, पुढे पुढे जात असते. तर आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल मंजूळ गाणे नदी गाते. आता दुसरा प्रश्न, गावे कोठे वसली आहेत? गावे कोठे वसली आहेत? तर गावे हा शब्द आपण कवितेत पाहूया. पहा, गावे हा शब्द कुठे आहे? इथे आहे. तर वसली गावे कुठे वसलेली आहेत? तर तीरावरती. तर तीरावरती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी गावे हा शब्द शोधला की मला आन्सर मिळालं.